2628 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। एक पेड़ मां के नाम अभियानांतर्गत वृक्षारोपण व अटल आनंदवन घनवन प्रकल्पाचा शुभारंभ। आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून खटाव तालुक्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय वडूज प्रादेशिक येथे एक पेड़ मां के नाम अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम व अटल आनंदवन घनवन प्रकल्पाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला। ग्रामविकास व पंचायतराज मंत्री माननीय नामदार श्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते वृक्षपूजन करून वृक्षारोपण करण्यात आले। भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या एक पेड़ मां के नाम या राष्ट्रव्यापी अभियानाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला। पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला। यावेळी चालू वर्षात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून हरित वडूज घडविण्याचा संकल्प करण्यात आला। तसेच बचत गटांच्या माध्यमातून रोपनिर्मिती व वृक्षलागवडीस चालना देण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। यानंतर मागील वर्षी राबविण्यात आलेल्या अटल आनंदवन घनवन प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली। प्रकल्पाच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले। या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य बंडा गोडसे, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस विकल्पशेठ शहा, वडूज नगरपंचायतीचे नगराध्यक्ष जयवंत पाटील, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी सतीश चव्हाण, गटविकास अधिकारी योगेश कदम, वडूज पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, भाजपा वडूज शहराध्यक्ष प्रदीप शेटे, वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर, सचिन माळी, शशिकांत काळे, ओंकार चव्हाण, सुनील गोडसे, काका बनसोडे, डॉक्टर कुंडलिक मांडवे, अध्यक्ष प्रयास सामाजिक संस्था वडूज गणेश गोडसे, वन कर्मचारी तसेच वडूज पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागातून वृक्षलागवड आणि वृक्ष संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे। सुधीर रणनवरे, पुणे विभाग ब्युरो यांचा अहवाल।